आज माहेरी येऊन सुद्धा माझा मूड असा काहीसा होता, कारण नंतर सांगतेच तुम्हाला. पण माहेरी यायचं म्हटलं की घरातली सर्व कामं आवरून जावी लागतात आणि यावेळेस मी 5-6 दिवसांसाठी जाणार होते. त्यामुळे उठल्या उठल्या तर आधी गार्डनिंगची बरीचशी कामं आवरली, भरपूर पाणी दिलं, झाडं मस्त धुवून काढलीत. त्यानंतर आरोहीच्या पप्पांचा दोन्ही वेळेसचा जो आहे स्वयंपाक केला. सकाळचा टिफिन इथे पॅक केलाय बघा, संध्याकाळचा स्वयंपाक बनवून फ्रीजमध्ये ठेवला. आणि माझा ना आरोहीच्या पप्पांवर पूर्ण विश्वास आहे की ते माझ्या अर्ध्या झाडांना पाणी देतील आणि अर्ध्या नाही देतील. म्हणून गार्डन व्यतिरिक्त घरभर ठेवलेली झाडं सर्व गार्डनमध्ये आणून ठेवलीत, म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर असली की ते झाडांना पाणी देतील. त्यानंतर माहेरी आले, मस्त असं जेवण तयार होतं. सोबतीला चिव होती. आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या पिहूला सुद्धा बघत होती. सर्वच जण होते, पण कशातच मन रमत नव्हतं, कारण घरात आई नव्हती. आणि म्हणजे आईशिवाय माहेर आपण इमॅजिनही करू शकत नाही. दिवस कसा तरी गेला, पण सायंकाळ होता होता अगदी रडायला येत होतं. तेवढ्यात आई पप्पा आले. आल्या त्यांना घट्ट मिठी मारावीशी वाटत होती, पण आपला नंबर कुठे लागतो. आपल्यापेक्षाही त्यांच्यावर हक्क दाखवणारे त्यांचे नातवंड असतात आणि त्यांनाही खरं तर तेच हवे असतात. त्यांचं सर्व आटोपलं, लाड वगैरे करून झाला की मग आपले आईवडील आपल्या वाट्याला येतात. त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवला आणि त्यानंतर आले ना, तेव्हाच मंगेचं चाललेलं, ताई आपल्याला पिक्चर पाहायला जायचंच म्हणून चला आता आलो तर आम्ही पिक्चर पाहायला. आम्ही आमचा पिक्चर एन्जॉय करतो. बाय.